उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसीय बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। आज त्यांची पहिली जनसंवाद सभा ही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या राजा टॉवर्स या ठिकाणी ठेवण्यात आलेली। आपण या दृश्यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा दुसऱ्यांदा बुलढाणा जिल्हा दौरा आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे पाहायला जाते, कारण आपल्याला माहिती आहे की पक्षफुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर जे त्यांचे जुने शिवसैनिक आहेत त्यांना कुठेतरी आपल्या उभाटा गटाकडून लांब जाऊ नये, त्यांची पक्ष मजबूती त्यांची राहावी यासाठी ते कार्यकर्त्यांशी जनसंवाद करताय। आज 3 सभा त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यात होणार आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी पण 3 जनसंवाद सभा होणार आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत बुलढाण्याचे जनसंपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर प्राध्यापक, कसा दौरा राहील, कुठे कुठे सभा होणार आहे? आज आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी मुंबईहून संभाजीनगरला येतील साधारण 12च्या दरम्यान आणि 2 वाजता आपल्या या राजा टॉवर येथे सभेला संबोधित करतील। त्यानंतर ही सभा संपल्यानंतर बुलढाणा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये मोताळा येथे एक अशीच सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ती साधारण 5-6 वाजेपर्यंत सभा आटोपेल। त्यानंतर जळगाव जामोद मतदारसंघामध्ये जळगाव जामोदला पुन्हा एकदा उद्धवजी या सर्वच राजकीय परिस्थितीबद्दल विश्लेषण करतील आणि एक मोठ्या सभेला ते त्या ठिकाणी संबोधित करतील। तदनंतर शेगावला मुक्काम राहील। सकाळी उठल्यानंतर श्री संत गजानन महाराज जे आपलं सर्वांचं दैवत आहे त्यांचं दर्शन घेतील। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांचं एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तिथेही ते संवाद साधतील। तदनंतर खामगावला येऊन हॉटेल तुळजाईमध्ये कार्यकर्त्यांचा एक मेळावा असा एक कार्यक्रम होईल त्यात, आणि तिथून निघाल्यानंतर मेहकरला एक मोठी सभा आम्ही आयोजित केलेली आहे। ती सभा झाल्यानंतर सिंदखेड राजा येथे जिजामाता जन्मस्थळावर त्या ठिकाणी ते येतील, त्याही ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करतील। नाही, तिथून ते परत समृद्धी मार्गे मुंबईकडे निघून जातील। कसं पाहता एकंदरीत, कारण 6 वेळा इथे नेतृत्व केलेलं आहे खासदार प्रतापराव जाधव, आता ते शिंदे गटामध्ये दिलेले, तुमची उमेदवारी जवळपास निश्चितच झालेली आहे, तर कसा राहील हा सामना असं वाटतं तुम्हाला? आम्ही जवळजवळ 36-37 वर्षापासून या ठिकाणी राजकारणामध्ये सक्रिय आहोत। म्हणजे सुरुवातीपासून खासदार प्रतापराव जाधव ज्यावेळेस 3 वेळेस आमदार झाले, 3 वेळेस खासदार झाले आणि मागच्या 96 पासून ही जागा आतापर्यंत 7 लोकसभा ज्या झाल्या त्यामध्ये 6 वेळेस आम्हीच जिंकली, त्यामुळे ही जागा ही आमचीच राहणार आहे आणि निश्चितपणे आम्ही विजयी होऊ असा आम्हाला विश्वास आहे। एकंदर पाहिलं तर जे पक्षफुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेपासून जे शिवसैनिक आहेत ते जोडलेच गेलेले, परंतु लोकांमध्ये संभ्रम आहे की नेमकं आता शिंदे गटाकडे जावं का उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे जावं, अशा स्थितीमध्ये तुम्ही कसं मनपरिवर्तन करता? नाही, असं काही नाही, शिंदे गटाकडे जावं की उद्धवजीकडे जावं। जे बेमान आहेत, जे कुठेतरी स्वार्थानं पीडित आहेत, जे कुठेतरी आमदार खासदारांच्या चपला जोडे उचलतात आणि त्यांना सोडू शकत नाही स्वतःच्या मतलब करतात, तेच तिकडे गेलेले। बाकी सगळा निष्ठावान वर्ग हा उद्धवजींच्या सोबतच आहे आणि शिवसेनेसोबतच आहे आणि तो अखंडपणे शेवटच्या श्वासापर्यंत राहील अशा पद्धतीनंच आम्ही लोक सगळे थांबलेलो आहोत। तर हे होते प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, जे निष्ठावान शिवसैनिक ते आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे आणि या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये त्यांचं 5 ते 6 ठिकाणी जनसंवाद मेळावे होणार आहे आणि शिवसेनेचे जे कट्टर शिवसैनिक आहे, कार्यकर्ते आहे, पदाधिकारी त्यांचा मेळावासुद्धा खामगाव या ठिकाणी होणार आहे। आता या मेळाव्यामध्ये जनसंवाद मेळावा सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, एबीपी माझा, चिखली, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।